डाळ टाकून पालकाची भाजी कशी तयार करायची मस्त अशी, तर बघा एका वाटीमध्ये डाळ घेतली, थोडीशी पालक कट करून घेतली, एक टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसण, अद्रक आणि कांदा घेतलेला आहे। तसं ऑप्शनमध्ये ठेवायचं, टोमॅटो कोणी घालतं कोणी नाही। तर एका कुकरमध्ये आपण डाळ टाकलेली आहे, त्याच्यामध्ये पालक टाकली, धुवून घेतलं स्वच्छ, त्यानंतर एक टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, थोडीशी अद्रक, हळद टाकून छान त्याच्या 3 कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर ऑप्शनमध्ये टोमॅटो ठेवायचा, कोणी पालकमध्ये टोमॅटो खातो किंवा नाही असं आपल्यानुसार असतं। तर मग छान डाळ 3 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर छान आपली डाळ अशी मस्त शिजलेली आहे। मग एक कढईमध्ये तेल, जिरे, मोहरीची फोडणी टाकून घ्यायची, एक टोमॅटो टाकायचा, इथं पण टोमॅटो आपल्या मनावर टाकायचा नाही टाकायचा। याच्यामध्ये धने, हळद, हिरवी मिरची म्हणजे लाल तिखट घातलेलं आहे, थोडासा कढीपत्ता आणि धने पावडर टाकलं, त्याचे छान चरकन असा तडका बसून घ्यायचा आणि छान अशी मस्त पालकाची भाजी होते। आपल्याला याच्यामध्ये पालक पाणी टाकायचं ऑप्शनमध्ये, अशी झाली भाजी।